रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्या बाहेरील परिस्थिती सुधारावी. आम्ही तुम्हाला 3 वेळा विनंती करू. त्यानंतर जी काही कारवाई असेल ती समोरासमोर असेल, अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश अर्थात बाळामामा म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. खासदार म्हात्रे यांनी आज कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशनाची पाहणी केली. त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता, प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह, FBOवर पंखे बसवणे, वेटिंग रूम या प्रश्नांसह स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली, ज्याची उत्तरे देताना रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाल्याचे दिसून आले. कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर स्वच्छतागृहाच्या जागी सलून सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावत, तुम्हाला नेमके कशाचे आधुनिकीकरण करायचे आहे? प्रवाशांच्या स्वच्छतागृहापेक्षा सलून इतके महत्त्वाचे आहे का? असा संतप्त सवाल केला. तर कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले, देहविक्री करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना मान खाली घालून त्या ठिकाणाहून जावे लागतात असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. त्यावर खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचे केडीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र या उत्तराने खासदार म्हात्रे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सांगितले की स्कायवॉकवर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर 3दा विनंती करू. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर 4थ्या वेळी त्या अधिकाऱ्यांनी आपली बदली करून घ्यावी, कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल, अशा शब्दात खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना कानटोच उपटले. यावेळी कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख सचिन बासरे, उपशहर प्रमुख दिनेश शेटे, रुपेश भोईर, राष्ट्रवादीचे संदीप देसाई, प्रशांत माळी सह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली, स्टेशनच्या समस्या नाही, आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली. खूप म्हणजे खूपच समस्या, प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत, जे आमच्या बांधव आहेत, त्यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज. आणि गेली अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात, परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही, प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही. छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल, व्हीलचेअरचा विषय असेल, वेटिंग रूमचा विषय असेल, अनेक असे छोटे छोटे विषय आहेत. बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे, परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहेत. इथं जो वॉशरूम बनला, महानगरपालिकेने वॉशरूम बनवला, लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं. हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने आणि रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे. रेल्वे प्रशासन काम करेल, महानगरपालिका कारवाई करेल, महानगरपालिका काम करेल, रेल्वे प्रशासन कारवाई करेल, तर यात तुमचं आमचं सगळ्या सर्वसामान्यांचं नुकसान होतं. आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमची वगैरे तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत. आता वेटिंग जिथं 4-5 प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे, तो वेटिंग रूम 1 नंबरला आहे. म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही की अधिकारी वर्गाला ही छोट्या छोट्या गोष्टी का कळत नाही. असे जे काही विषय आहेत, फेरीवाल्यांचा देखील विषय आहे. आता फेरीवाल्यांचा विषय स्कायवॉक हा महानगरपालिकेकडे येते, म्हणून मॅडमना मी आता रिक्वेस्ट केलेली आहे, मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या 2-3 दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे. कुठंच, कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या का तिथून जे आमच्या माता भगिनी जातात त्यांना आवाज देऊन अश्लील कृत्य करतात, नको नको ते शब्द बोलतात. हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे.